अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो बऱ्याच जणांना विहानचं रुटीन बघायचं होतं, कारण मी असं डेलीचं रुटीन तुमच्यासोबत त्याचं शेअरच करत नाही आहे. सो कमेंट्समुळे म्हटलं चला आज तुमच्यासोबत ना विहानचं रुटीन शेअर करते. आता 7:45 वाजलेले आहेत आणि मी चपातीचं पीठ मळत होते आतमध्ये. सो तो आपणच उठून आला होता आणि त्याच्यानंतर जो आहे तो वॉशरूममध्ये गेला आणि मस्त पाण्यामध्ये खेळत बसलेला आहे. आणि काय काय होतं दिवसभरामध्ये कसं काय काय हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे आजचा हिरो असणार आहे ब्लॉगचा फक्त आणि फक्त विहान. सो शॉर्टपर्यंत नक्की बघा. आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग बघू आता विहान काय करतोय. आणि इथं बघू शकता त्याचं काय चालू आहे. त्याला स्वतःलाच पॅन्ट घालायची आहे. मी घालते म्हणते तर त्याला ते नको आहे, त्याला स्वतःलाच घालायचं आहे. विहान हाय कर. नाही गुड मॉर्निंग तरी बोल. नाही का बरं नाही? काय करायला लागलं तू? पॅन्ट घालत आहेस का? मी घालून देते ना. अशी घालायची म्हणून तुला कोणी सांगितलं बरं? डॅडूनी सांगितलं का अशी घालायची म्हणून? तुला येते का घालता? येते का? ओके. आणि फायनली जे आहे ते विहानने स्वतःच पॅन्ट घातलेली आहे. आणि त्याचं हे असं कंटिन्यू चालू असतं. म्हणजे सकाळचं जोपर्यंत ऑफिसला जात नाही तोपर्यंत त्याची अशी मस्ती फक्त चालू असते. आणि तो आता माझ्याकडे येतच नाही म्हटलं ना तरी चालेल, फक्त हे ऑफिसला जाईपर्यंत त्यांच्याकडेच असतो. असं मस्ती करत दोघं असतात. इथं मी रात्री बदाम भिजत ठेवते आणि सोबतच काळे मनुके ठेवते. याच्यामधले 2-3 विहान खातो, बाकीचे मग मी खाते. असं असतं आमचं रुटीन दोघांचं पण सेम. आता त्याला मस्त थोडंसं पाणी दिले आणि त्याच्यानंतर मग आता हे बदाम देते. सो इथे त्याचं काम चालू आहे. म्हणजे चटई वगैरे घडी करणे, अशी छोटी मोठी कामं करतो आणि त्याच्यानंतर मग आम्हाला जी आहे ती डबल कामं लावतो. हो ना विहान, काय करतोय तू? घडी घालतोस का? असू देत ना, आम्ही घालू ना. परवा विहानचं कोलगेट संपलं होतं आणि त्याला आतापर्यंत कंटिन्युअसली म्हणजे जेव्हापासून ब्रश वगैरे करतोय ना तेव्हापासून त्याला मिमीच्या कोलगेटची सवय होती. आणि ह्यांनी काय केलं, परवा येताना ममाअर्थचं घेऊन आले. नेक्स्ट डेला सकाळी ब्रश करायला बघतोय, त्याला ती टेस्ट बिलकुल आवडली नाही. त्याने ब्रशच नाही केला. शेवटी बघ संध्याकाळी परत ह्यांनी नाही काय मिमीचं म्हणजे जे कोलगेट आहे ते घेऊन आले आणि त्याला ह्या कोलगेटची नाही काय सवय झाली. त्यामुळे बिलकुल ही दुसरं कोलगेट म्हणजे त्याला तोंडामध्ये पण घेऊ नको वाटतं. मग ते कोलगेट कसं एकदम माइल्ड आहे हे आणि मुलांसाठी छान आहे. आता ते मेडिकलमध्ये गेलं की एकदम म्हणतात ममाअर्थचं नॅचरल आहे, 100% नॅचरल आहे, पण मुलांना ते आवडलं पण पाहिजेत. सो विहानला ते नाही आवडत. कंटिन्युअसली त्याला मिमीचंच यूज केलेला आहे. आता त्याच्यानंतर इथं मी भाजी बनवलेली आहे, सोबतच चपातीचं कणिक मळून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता विहानसाठी इथं ह्यांनी दूध आणून ठेवलं आहे. आता आम्ही चहा घेतो, म्हणजे ह्या टायमिंगला आमचं सगळ्यांचं ठरलेलं असतं विहान उठला की थोडंसं, आणि सोबतच मग विहानला दूध देतो. आता मी त्याला फोर्स करत नाही, कधीच त्याला फोर्स करत नाही तू प्यायचंच हे ते असं. माझं कोणत्याच गोष्टीला त्याला फोर्स नसतो. आमच्यासोबत छान बसून त्याला मग जे आहे ते दूध वगैरे घेतो. तो कधी कधी घेते की नाहीच म्हणतो, तेव्हा मग त्याला कोणताही फोर्स नसतो. आता बदाम ही खाताना तसंच होतं. कधी कधी मला नको मम्मा करतो, फोर्स नाही. मग त्याचं असं होतं की मी त्या बॅटवर ठेवूनच खाणार म्हणून. सो त्याला जसं खायचं आहे तसं आम्ही मग त्याला खायला दिलं. सो तेव्हा जाऊन तो खाल्लेला आहे. इकडं मस्त चहा चपातीसाठी कणिकचं पीठ मळून ठेवलेलं आहे. भाजी झालेली आहे. आता चहा पिते आणि त्याच्यानंतर जे आहे ते चपात्या करते आणि मग विहानचं कसं काय रुटीन होतं सो तेही कंटिन्यू तुमच्यासोबत शेअरच करते. नौटंकी चालू असतात विहानच्या. असं हात पकडायचं तसं हात पकडायचं. आज स्वतःच्या हाताने का नाही पिळत आहे तू? रुमाल हवा. ओके. बस. हे काय चालू आहे तुझं नवीनच? काय चालू आहे नवीन?
मी पटकन तर सो चला आता जवळजवळ 8:15 की 8:30 झालेले आहेत. विहानचं दूध वगैरे म्हणजे त्याच्या रमण्यात खेळण्यानुसार असं रुटीन चालू होतं. आता मी इथं चपाती बनवायसाठी घेतलेली आहे. विहान आहे बाहेर, ते आता टेरेसवर जातात थोड्या वेळासाठी, हे घेऊन जातात त्याला. आणि दूध आणि बिस्किट एकत्र कधीच द्यायचं नाही लहान मुलांना, एकतर त्यामुळे काय होतं थोडंसं कप वगैरे होतो, त्यामुळे थोडं ते स्किपच करायचं. त्याला आम्ही दूध बिस्किट एकत्र मी शक्यतो देतच नाही. तर गावी थोडीशी सवय लागली होती, पण ती इथं आल्यावर मी त्याची पूर्ण टोटली आहे ती बंद केलेली आहे. सो त्यांना आता थोडंसं दूध घेतलं, आता मस्त वरतीन खेळून येतो आणि त्याच्यानंतर मग आंघोळी आणि बाकीचं सगळं त्याचं रुटीन असतंच. सो चला आता मी पटकन नाही तर चपाती वगैरे बनवून घेते. ओके, गुड गुड. तिकडं नाही, इकडे इकडे सर. आता इथं मी ह्यांचा टिफिन भरत आहे. ह्यासाठी अंडी उकडून झालेले आहेत आणि तो आता खालती आले, तर आता ह्यांचा पण वेळ होतो थोड्या वेळामध्ये. सो टिफिन भरते आणि त्याच्यानंतर मग किचन वगैरे आवरते. ओ तू चालव ना. दमलास दमलास व्या दमलास का? हो, मग कोणतं काढू सांग? अजिबात नाही. थांब ते बघू. तुला नाही डिस्टर्ब करत. मला डिस्टर्ब करू नको. थांब ना, मला एक काढू दे ना. मला एक काढू दे ना. थांब ना, एक पटकन काढतो ना. पटकन. थांब थांब थांब. थांब ना, एकच एक. एकच आहे. सो इथं जे आहे ती विहानच्या आता आंघोळी चालू आहे. त्याला आंघोळी घालायला लागलेल्या आहेत आणि असं कंटिन्यू त्याची ना पाण्यावर मस्ती खूप चालू असते. डोळ्यात जाईल. थांब, डोळ्यात जाईल. डोळ्यात जाईल. डोळ्यात थांब थांब, डोळ्यात जाईल. थांब, चल पाणी होतो. थांब, एकदा हातात. सो इथं जे आहे ती विहानच्या आता आंघोळी चालू आहे. त्याला आंघोळी घालायला लागलेल्या आहेत आणि असं कंटिन्यू त्याची ना पाण्यावर मस्ती खूप चालू असते. विहान आंघोळी करतोय, जवळजवळ तो अर्धा तास वगैरे मस्त पाण्यामध्ये खेळतो असतो. आता तेवढ्या वेळामध्ये मी काय करते, इकडे झाडू आणि फरशी करून घेते, कारण विहान इथं असेल ना तर मला झाडूही करायला देत नाही, फरशीही करायला देत नाही. त्यामुळे मग मी तो बाथरूममध्ये असताना पटकन झाडू फरशी आणि घर आवरून घेते. किचनचं सगळं मस्त आवरलेलं आहे. ह्यांचा टिफिन भरून पॅक आहे आणि मग हे त्याची आंघोळ झाली की हे त्याला कपडे वगैरे घालून रेडी करतात आणि त्यांचं ते ऑफिसला जाण्यासाठी मग रेडी होतात. सो साधारण ह्या सगळ्या गोष्टी आमच्या नॉर्मली सकाळच्या असं सगळं चालू असतं. खूप गडबड गोंधळ पण होते, कधी कधी निवांत पण होतं, डिपेंड असतं. तो खेळतो, कधी रडतो, ह्यावर गोष्टी डिपेंड पडतात.
सो चला आता पटकन मी झाडू फरशी करून घेते आणि मग थोड्याच वेळात भेटते. बाबा बाबा सोरंग पण बॅग पडते. बॅग लावणार सर. बाय 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 जा 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 बाय लागलंस तू काय बघतोय? हा काय बघतोय? काय बघायला लागलंस? टीव्ही बघतोय. आता हे ऑफिसला गेलेले आहेत. विहानला टीव्ही लावून दिले कारण मला आंघोळ करायची आहे आणि कपडे धुवायचे आहेत म्हणून. इतकं गरम होतंय ना, सकाळ सकाळी लवकर पण आंघोळ करून काहीच उपयोग होत नाही. कारण बाकीची घरची जी कामं असतात ना ती केल्यानंतर परत मग असं थोडंसं वेगळं वेगळं वाटतं. त्याच्यापेक्षा मग कधी मी काय करते, सगळी कामं करते आणि त्याच्यानंतर मग जे आहे ते आंघोळ वगैरे करते. किंवा कधी कधी मग सकाळी उठल्या पण लवकर करते. आता असं नाही की विहान टी व्ही बिलकुलच बघत नाही असं नाही. मी छोट्या छोट्या गोष्टी पण तुमच्यासोबत शॉर्टमध्ये पण शेअर केलेल्याच आहेत. त्याला कधी कधी मी टी व्ही लावून देते. आता सकाळचा जो टायमिंग असतो ना तर तो वरतून फिरून आला, थोडंसं खेळला, मग थोडासा वेळ कंटाळत होतो. कारण जवळ असं आजूबाजूला छोटी मुलं खूप नाही आहेत, कमी आहेत. सो मग मला ही कामं असतात सकाळची आणि कपडे आणि आंघोळी ह्या तर गोष्टी कराव्याच लागतात. सो त्यामुळे मग मी त्याला थोडासा वेळ टी व्ही बघायला देते सकाळच्या टायमिंगला. हे ऑफिसला वगैरे गेले ना की त्याच्यानंतर आता मोबाईल देत नाही मी त्याला हातामध्ये. फक्त काय असेल तर टी व्हीवर लावून देते सकाळी आणि त्याच्यानंतर संध्याकाळी एक थोडा टाईम. आणि त्याच्यानंतर मध्ये बिलकुल पण नाही ना मोबाईल ना टी व्ही असं आम्ही दिवसभर चालूच करत नाही. तो झोपला तर कधीतरी मी बघायचं असेल तर, नाहीतर नाहीच शक्यतो. आत्ता माझी कामावरली ना एकदा मी टी व्ही बंद केली ना की डायरेक्ट संध्याकाळी आहे ना तो थोडासा किरकिर करायला लागला कीच मग मी चालू करते. त्याच्यामध्ये नाहीच नाही. आता हे ऑफिसला गेलेले आहेत म्हटल्यावर आता सकाळी त्यानं दूध थोडंसं पिलं आहे आणि त्याच्यानंतर मग आत्ता त्याला विचारलं मी की अंडं देऊ का म्हणून. सो नको म्हणतोय. मग थोडीशी भूक लागली ना की मुलं खातात. मग तोपर्यंत मी माझे कामं आटपून घेते आणि एक साथ जे आहे ते आम्ही सकाळचं बसतो दोघं मिळून ब्रेकफास्ट करतोय. सो आता चला पटकन मी आंघोळ वगैरे करतो. जवळजवळ आता 10:30 झालेले आहेत आणि इथं फ्लावरची भाजी आहे, एक अंडा आणि अर्धी चपाती आहे. तर हे आता आम्ही मस्त आज ब्रेकफास्टला काहीच नव्हतं बनवलेलं त्यामुळे जे आहे ते आता 10:30ला आम्ही चपाती भाजी आणि अंडं खातोय. नाहीतर मग ब्रेकफास्ट बनवला तर थोडासा असा लेट होतो. छान आहे का? हां ए विहान तालुका सांग ना. जिल्हा जिल्हा कोल्हापूर. हो. मुक्काम पोस्ट जिल्हा कोणता? हे तुझं नाव सांग ना विहान. कोल्हापूर जिल्हा. हो का? आणि तालुका? तालुका जंगल. देश? भारत. खंड? आशिया. वाव गुड गुड. आणि ए फॉर? ॲपल. हो का? आणि बी फॉर? बॉल. सी फॉर? डॉग. सी फॉर डॉग. सी फॉर काय? सी फॉर कॅट. डी फॉर? हां सी फॉर कॅट ना. डी फॉर? डॉग. ई फॉर? एलिफंट. हो का? एफ फॉर? एच फॉर? हां हुशार आहे माझं पिल्लू. के फॉर? कांगारू. डब्ल्यू फॉर? मच्छी. डब्ल्यू फॉर एक्स मस्ट्री. डब्ल्यू फॉर? सांग पटकन. हां एक मच्छी. एक्स फॉर एक्स मस्ट्री. डब्ल्यू फॉर? मच्छी. वॉच. पी फॉर? आलू. हो. आणि आर फॉर? भिडे. हां भाजी देऊ का? आर फॉर काय? रॅबिट. ओ. यल फॉर? लायन. सोनू. क्यू फॉर? पिग. आणि काय येतं तुला? संडे मंडे म्हणून दाखवशील? सीट प्रॉपरली.
जस्ट आत्ता आमचे जेवण झालेले आहेत आणि किचन जे आहे ते मी परत एकदा आवरले आणि विहान जा आहे तो इथं बाहेरच्या स्पेसमध्ये मस्त खेळतोय. आता त्याला ना चपातीचे फक्त 1-2 तुकडेच खाल्ला, बाकी चपातीला हातही लावलेला नाही आहे. बिकॉज त्याला ना लहानपणापासून एक तर भाकरी खाऊन सवय आहे, मग ती तांदळाची असू दे किंवा नाचणीची भाकरी छान खात होतो. म्हणजे मीही बनवायची गरज नाही, स्वतःचा बसून म्हणजे जेव्हा मी गरम भाकरी असते ना तेव्हाच त्याला द्यायची. पण चपाती त्याला आवडत नाही, सो तो इतका मनाने खात नाही. त्यामुळे जे आहे ते अंडं किंवा मग हे असं बनवावं लागतं किंवा मग नाश्ता वगैरे बनवला तर मग अंडं वगैरे स्किप करते. आज नाश्ता नाही होता त्यामुळे त्याच्यासाठी मस्त असं उकडून अंडं दिलेलं होतं. आणि भाज्या तो कोणत्याही भाज्या सगळ्या भाज्या खातो. तिखट म्हटलं ना की लहानपणापासून त्याला सवय झालेली आहे, कारण आमच्या घरी मोस्ट ऑफ आम्ही कोल्हापूरकर असल्यामुळे घरी तिखट जास्त असतं आणि मग तो आमच्या ताटामधून खाऊन त्याला तिखटची जी आहे ती सवय लागलेली आहे. त्याला गोड इतकं फारसं नाही आवडत, म्हणजे शेवई, शिरा, खीर ह्या गोष्टी तो बिलकुलही खात नाही. लहान असताना जेव्हा त्याला कळत नसायचं तेव्हा तो काहीही बनवून दिलं ना, अगदी शिरा, शेवई तर खायचा. पण आता जसं मोठा झाला ना तसं त्याला सगळ्या गोष्टी कळतात. सो शेवई बनवली तर बिलकुल हात पण नाही लावत, शिरा नाही खात. तसं उलटा आहे, तिखट कितीही तिखट द्या, आमच्याकडे कितीही तिखट भाजी दिली ना की तो खातो. आणि नॉनव्हेजमध्ये म्हटलं तर फक्त मी त्याला अंडं देते. फिश इथं जास्त आम्ही आणत नाही, सो त्यामुळे फिश खातो तो, पण इथं आम्ही आणत नाही त्यामुळे तो गावी वगैरे गेल्यावर मग खातो. बाकी चिकनमध्ये कधी आणलंच तर थोडंसं मग मी एखादा जर पीस त्याला तिथे आवडत असेल तर खातो, बाकी फोर्स नाही. पण अंडी आहेत ती मी कंटिन्युअसली त्याला देत जाते. एखादा गुरुवार वगैरे ज्या दिवशी आम्ही खात नाही सो तेव्हा मग स्किप होतं, किंवा मग संकष्टी असेल किंवा कोणता सण असेल तर त्या दिवशी मग स्किप व्हायला लागले. नाही तर आता अंडी जी आहेत ती मी त्याला कंटिन्युअसली रोज 1 देते, सकाळी देते किंवा मग 4-1च्या टायमिंगला असं अल्टरनेट देत राहते. आणि गरम असतानाच अंडे वगैरे खातो आहे. आता इथे मस्त थोडा वेळ खेळतो आहे आणि मग त्याच्यानंतर त्याला थोडंसं काहीतरी त्याच्या मनानुसार जे आहे ते त्याला थोडंसं शिकवणं होतं आणि मग शेअर करते. जे आहेत ना फक्त 11:30 वाजलेत आणि विहान आणि मी नाही काय असं दोघंही पडलो होतो आणि तिथं जो आहे तो विहान झोपायला लागलेला आहे. त्याला म्हणते की मी थोड्या वेळानं झोप म्हणून, एवढ्या लवकर पण नको म्हणून, पण काय माहीत त्याला झोप आले वाटतं. सो तो झोपतोय तर त्याला मग झोपून घेते. आज थोडासा दमला आहे तो, वरती पण फिरला आहे, त्याच्यानंतर इथं खालती पण खेळलेला आहे आणि पोट जर भरलेलं असेल ना त्याचं तर मग तो मस्त असं झोपून घेतो. आता झोपला ना की एकदा 2-3 तास झोपेलच तो. आता झालेले 11:30, बघू आता किती वेळ झोपतो. बाजूच्या काकीने ना विहानला शंकरपाळी दिली होती खायला जेव्हा तो त्यांच्या घरी गेला होता तेव्हा, आणि तेव्हापासून तो लागला होता की मला तसलंच हवं आहे, तसंच खायला हवं आहे म्हणून. म्हटलं 2-3 दिवस झाले मैदा आणून ठेवला होता पण ते काय बनवणं झालं नव्हतं. आज म्हटलं चला त्याच्यासाठी मस्त अशी शंकरपाळी बनवते. सो साखर इथं बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दूध टाकले आणि हे आता थोडंसं वितळून घेते. आणि त्याच्यानंतर ह्या वाटीने 1 वाटी साखर घेतलेली मी मिक्सरला बारीक करून. इथं मैदा आहे 2-3 वाट्या घेते आणि त्याच्यानंतर छान असं पीठ वगैरे मळून ठेवते आणि पटकन आता शंकरपाळी ती आहे ती मी ह्यांसाठी बनवते. तो झोपला तेवढ्या वेळात होऊन जाईल. तर तूप ठेवलं आहे कढायला, तोपर्यंत मैदा आहे तो चाळून घेते. आता हे ना मी पूर्ण एकदम मेजरमेंट नाही आहे पण अंदाजे करते. आपल्याला एक साधारण आपण बनवतो तर ते जे आहे ते अंदाज आलेला असतो, तो मागतो. आणि जर मी नाही बनवलं ना तर मग मला पण ते कसं तरी वाटायला लागतं. सो त्यामुळेच म्हटलं की चला किती वेळ लागतो त्याला बनवून देते. इकडं कुकर लावले डाळ भाताचं, सोबतच हे पीठ मळून ठेवले. ह्याला 1 तासभर असं रेस्ट देते मी आणि त्याच्यानंतर हे शंकरपाळ्या बनवते. तोपर्यंत मी माझी बाकीची कामं आवडते. सो आता 1:30 वाजलाय आणि विहान जे आहे ते उठून बसलेला आहे. म्हणजे मला वाटलं की तो आता झोपलाय तर थोडा वेळ एक्स्ट्रा झोपेल म्हणून मग मी हे करायला घेतलं आणि तेवढ्यात तो उठलेला आहे. माझं वरण भात मी असं बनवून ठेवलेलं आहे त्याच्यासाठी आणि जे आहे ते आता हे एवढं करते आणि त्याच्यासाठी मग जे आहे ते वरण भात देते. आता हे त्याचं चालू आहे काहीतरी करणं. बा बोटाला कापेल नको नको प्लीज नको विहान. हां मला घेऊन जाणार नाही का तू? नाही मी नाही आली खाली, मी टेरेसवर चालले कपडे आणण्यासाठी. तुला यायचं आहे का? मला नाही यायचं खालती, तुला यायचं आहे का टेरेसवर? चल मग टेरेसवर जाऊ, कपडे घेऊन येऊ. खालती नको बाय, संध्याकाळी जायचं खालती. मी चालले बघ, तुला जायचं आहे तर तुझ्या. चल बाय.
हात पकड. भरतोस का? चल कपडे फोल्ड करून ठेवशील. ओके. हां, कपडे फोल्ड करून ठेवा, नंतर आपण अभ्यास करायचा. हां, ओके. हां, अरे ते नको 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 का तुझे कपडे. हां, ठेवून दे बरं. सो आता जस्ट वरतून कपडे घेऊन आलो आम्ही, तुम्ही बघितलाच असेल. पण त्याच्या अगोदर आम्ही मस्त दोघांनी पण घडी घालून ठेव बरं. त्याच्या अगोदर आम्ही दोघांनी मस्त जे आहे ते शेंगाची आमटी आणि त्याच्यानंतर भात आणि त्याच्यावर तूप टाकून म्हणजे मी काय करते. हो हो, वाव छान घातला आहेस. म्हणजे मी काय करते त्याला, मी जेवतानाच त्याला घेऊन बसते. म्हणजे जे आम्ही काय खातो तेच सगळं देते. आता गरमीचे दिवस इतके आहेत ना की असं वेगळं काही काही नको वाटतं. खूप असं मिक्स डायरेक्ट सिम्पल पचायला इझी फूड असेल ना, सो तेच देते मी. त्याच्यानंतर आता तो कपड्यांच्या नादी लागलेला आहे. सो थोडा वेळ काय होईना तो मस्त खेळतो. आणि इतकी गरमी आहे ना, इतकी गरमी आहे, 5 मिनटं पण फॅन बंद करून वाटतच नाही आहे. त्याच्यानंतर असं आधीमध्ये त्याचं चटरपटर काही मागितलं तर देत राहते मी. त्याच्यानंतर थोडा वेळ नाही काय, आता आम्ही मस्त असं थोडंसं त्याच्याबरोबर बॅट बॉल खेळते. पण सध्या काय होतं ना, त्याच्याकडे पटकन कॅमेरा केला ना की त्याला पटकन कळतो आणि मग पटकन तो जे त्याची हे असते ना ती मोमेंट मला कॅप्चरच करता येत नाही आहे. मग वेगळंच काहीतरी तोंड करतो, मग वेगळंच असं करतो कॅमेरा केला की. सो त्यामुळे जे आहे ते मला असं प्रॉपर त्याचं शूटच करता येत नाही आहे. सो बघू आता मस्त थोडंसं ना त्याला त्याची जी काही बुक आहेत सो ते असं खेळत मग मी त्याला थोडंसं ABCD 1 2 3 4 किंवा कलर लर्निंग वगैरे ह्या गोष्टी मग मी त्याला शिकवत राहते. आणि त्याच्यानंतर जे आहे मग झोपताना थोडंसं मग अजून काही गोष्टी असतील तर त्याला सांगत जाते. मग तो ना एखाद्या वेळेला त्याचा मूड असेल ना आणि मग झोपताना त्याला असं स्टोरी वगैरे सांगितली ना, पण ती अशी इंटरेस्टिंग पाहिजेत. म्हणजे त्याच्यामध्ये असं जंगल हे ते, त्यामध्ये प्राणी होते, हे अशा काही गोष्टी सांगितल्या ना की मग लक्ष देऊन अगदी प्रॉपर ऐकतो. पण फक्त झोपताना, म्हणजे जेव्हा लाईट वगैरे सगळे बंद असतात ना, सो तेव्हा मस्त असं ऐकत बसतो तो. आता जे आहेत ते कपड्यांच्या नादी लागलेलं आहे. आता ह्यामध्ये थोडा नादी लागतो. कधी मग मला जेवणच बनवायचं आहे म्हणतो, मग कुकर घेऊन येणार, थोडीशी मसूर, असं काही गोष्टी घेऊन मग त्यांच्या नादी लागतो. दिवसभरामध्ये नो TV नो फोन. मला किती काही काम असू दे मग देतच नाही कधी. मग असं काही जर असेल तर 2-5 मिनटं, नाही तर त्याच्यानंतर फोन किंवा TV नाहीच मी दिवसभरामध्ये बिलकुलही त्याला लावून देत नाही. दाखवते आता बरोबर कपड्यांच्या घड्या घालतोय आणि जे आहे ते कपाटामध्ये त्याचं ठेवणं चालू आहे. काय करतोय विहान? A for B for C for. हा, खोटं करायला लागलास तू आज भरपूर. C for काय सांग? C for D for E for E for. सो आत्ता 4 वाजलेत. विहाने एक बनाना खाल्लाय आणि त्याचं जे आहे ते चालू आहे आपलं बुक वगैरे घेऊन पाठी घेतलेला आहे. आणि असं काही ना काहीतरी मग त्याला थोडंसं बिझी ठेवावं लागतं. हो, येत नाही का? व्यवस्थित काढ ना, मग येईल. काय खेळतोय विहान तू? ये ना, मग रडायचं कशाला? थांब. तेवढंच जातं बा. आता पिंक कलरचं घाल बरं. पिंक कलर कुठं ठेवलाय? पर्पल कलर घाल. ते आपण जर कामामध्ये असेल आणि त्यांना जर असं सातत हे करत असेल ना की त्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं की ते व्यवस्थित खेळत नाहीत. सो मग कधी कधी मी काय करते, सगळी कामं बाजूला ठेवून जो आहे तो टाईम पूर्ण त्याच्याकडे देते. सो आता जे आहे त्याला मस्त थोडंसं पाटी पेन्सिल देते, सोबतच काही बुक्स दिलेले आहेत आणि ते जे आहेत ते त्याला खेळत मस्त असे कलर्स वगैरे थोडेसे शिकवते. त्याच्यानंतर सगळ्यात त्याचं जर फेवरेट कोणतं काम असेल ना तर ते क्लेसोबत खेळणं आहे. इतके क्ले आणले होते ना, सगळे मिक्स करून बघत ना कोणता कलर करून ठेवलेला आहे. विहान काय बनवायला लागलाय तू आता? काय बनवतोय? तुला काय आवडतं? मी काय बनवून देऊ तुला?
काय बनवून देऊ? हेडर. ओके, काय बनवू सांग. आणि मस्त यासोबत त्याचा खूप छान असा टाईमपास होऊन जातो. म्हणजे टी व्ही किंवा मोबाईल दाखवण्यापेक्षा ना हे खूप छान आहे उलट. आता हो, यामध्ये ना जवळजवळ अर्धा एक तास थोडा वेळ रमून जातो. आणि त्याच्यानंतर जे आहे ते मग थोडंसं ऊन वगैरे कमी झालं की मग मी त्याला टेरेसवर वगैरे घेऊन जात असते. आपण घर बनवायचं का? नको. मला दाखव ना तू काय बनवतोय. त्याच्यामध्ये काय आहे बरं? वाचते ना. मला नाही माहित काय आहे. हो, आवाज येतोय. नाही बाळा, ते नाही काढता येत. चाकू. मच्छर कुठून आलाय? मच्छर आलाय बघ तुझ्या पाठीमागे. तर दोघांचंही बघा व्हिडिओ कॉलवर बोलणं चालू होतं. त्यानं मँगो दाखवला म्हणून ह्यालाही लगेच इथं मँगो हवा झाला होता. बाकी जेवणाच्या नावाखाली बोंब असते, पण असं मँगो वगैरे दिले ना की खूप आवडीनं खातो. म्हणजे कंटिन्युअसली 3 टाईम जरी दिले ना मँगो, जेवण नाही दिलं ना तरी चालेल. हो ना विहान? आणि आता निर्विघ्नचं पण तेच चालू आहे. दोघांचं अगदी फोनवर बोलून चालू होतं खाणं. बघू विहान, छान आहे का? तर आम्ही टेरेसवर आलोय आणि इतकं काही असं फारसं वातावरण छान नाही आहे, त्यामुळे एकदम सगळ्यात तर अगोदर ना विहानला मस्त फ्रेश वगैरे केलं. कारण इतकी गरमीच इतकी आहे ना, दिवसभरामधून किती जरी त्याला असं कपडे चेंज केलं ना तर कमीच होतात. कधी कधी आता अजून परत संध्याकाळी झोपायचं तोपर्यंत त्याचे कपडे चेंज होतात. तर आता त्याला फ्रेश केलं, मी पण मस्त फ्रेश वगैरे झाली आणि संध्याकाळचं दिवाबत्ती वगैरे करून घेतलेलं आहे. आज स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही. तर रोज काय करते मग, कुकर लावत विहानसोबत थोडासा टाईम स्पेंड करणं, त्याला काहीतरी दाखवणं, परत काहीतरी जाऊन करणं, म्हणजे हे असं माझं रोजचं चालू असतं. अजून हे यायला टाईम आहे, तेवढ्या वेळामध्ये मग विहानला मी असं काही थोडंसं जे आहे ते शिकवत असते. आता फोर्सफुली नाही, पण असंच थोडंसं खेळण्यामध्ये कारण त्याला अजून आम्ही स्कूलमध्ये पण म्हणजे जे आहे ते प्ले ग्रुपमध्ये पण टाकलेलं नाही आहे. विचार आहे की थोडंसं दिवाळीनंतर बघू टाकू म्हणून, कारण 3 वर्ष जे आहेत ते कंप्लीट होऊ देत असं ह्यांचं म्हणणं आहे. सो तो विचार नंतर आहे. सो आता जे आहे ते हां का, ॲपल कुठं आहे? हो का, बाय संडे मंडे म्हण ना. बॉल का? सो असंच त्याच्या आवडीनं थोडंसं जे आहे ते मग हे तोपर्यंत हे करते. याच्या अगोदर थोडा वेळ त्यानं टी व्ही बघितला. हो वाव, काय आहे ते? बॉल आहे का? मग त्याच्या ह्याच्यानुसार मग चालू असतं आमचं. काय आहे? माऊ. हो का? आईस्क्रीम कुठे आहे? आवडतो का तुला आईस्क्रीम? आईस्क्रीम देऊ का आणून? आणखी काय हवं तुला? हे असं त्याला थोडंसं मजेमध्ये जे आहे ते आमचं चालू असतं. सो चला आता थोड्या वेळाने भेटू. काय? कशा असत्या?
चला इथं विहानचं जे आहे ते आपलं चालू आहे. हे बोलले होते की आम्हाला जवळजवळ 8-8:15 येतो म्हणून आता झालेले आहेत 8:30. सो यांचा आम्ही थोडा वेळ वेट केला. त्याच्यानंतर आम्ही हे काय आलेच नाहीत अजून. मग आम्ही दोघांनी यायचे ते मस्त जेवण वगैरे करून घेतलो. मी माझ्याबरोबरच विहानला घेऊन बसते, कारण मग ते आपल्या ताटामधलंच तो व्यवस्थित खातो, नाही तर त्याचं त्याला दिलं ना की मग त्याचे नखरे होतात. कधीतरी फक्त जे त्याच्या आवडीचं असेल ना तेव्हाच तो घेऊन असं व्यवस्थित बसून खातो. म्हणजे आता भाकरी वगैरे असेल तर आता आम्ही दोघांसाठी म्हणून काय मग मी भाजी भाकरी असं सगळंच काही नाही बनवलं. भात होता, सो फक्त भाजी जी आहे ती मुगाची बनवली होती. सो तशीच वाफेवर शिजवली ना की खूप छान होते. आणि मुलांसाठी म्हणजे असं अधूनमधून मी फक्त विहांसाठी पण बनवून देत राहते. सो हेल्दी असते, एकतर मोडलेले मूग असतात त्यामुळे. आणि आता त्याचं काही ना काहीतरी चाललेलं आहे. आज मला वाटतं तो लवकर झोपेल. आणि असं ना ह्यांचं असं रुटीन असं काहीच नाही. आता काय शेअर करू, आमचं तो असा व्यवस्थित शूटही करायला नाही देत. त्याच्याकडे कॅमेरा केला की त्याचं काही वेगळंच चालू असतं. सो विहान जो आहे ना आमचा आत्ता टेबलवरून जस्ट पडलेला आहे. नशीब की तो हलक्यामध्येच पडला एवढं जोरात, आणि त्यामुळे तो घाबरला. आता परत टेबलवर चढणार काय म्हटलं, नाही म्हणतो विहान चढशील परत टेबलवर. चढणार आणखी चढणार म्हणतोय. लागलं नाही म्हणून नशीब. हे थोडंसं नोजला लागलं वाटतं, हो ना, थोडंसं नोजला लागलंय, बघायला पण देईना. सो चला आता विहानला मस्त झोपवते मी, आणि हा ब्लॉग इथेच एंड करते. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय. विहान बाय कर. बाय.